विरोधकांनी देशातील 70 कोटी महिलांचा अपमान केला। विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केला। महिला विधेयकाचा विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे खडे बोल। महिला आरक्षण विधेयकाबाबत माझ्यासाठी ओपन डिबेट करा। माझ्या स्तराच्या विरोधी नेत्यासोबत खुल्या चर्चेसाठी तयार। मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना खुलं आव्हान। राहुल गांधींनी देशातील महिलांची माफी मागावी। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर सडकून प्रहार। तर महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। खासदार संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। महिला आरक्षणाबाबत शिवसेना युबीटी आणि मनसेच्या भूमिकेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। मुंबई पालिकेच्या निधी वाटपामध्ये सातमांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना झुकतं माप दिल्याचा आरोप। विरोधकांच्या आरोपानंतर निधीमध्ये कपात करण्याचं सातम यांचं पालिकेला पत्र। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। टीसीएसमधील संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप। सुनावणीकडे राज्याचं लक्ष। राष्ट्रीय महिला आयोगाकडून 2 दिवसांपासून टीसीएस प्रकरणाची झाडाझडती। 4 सदस्यांच्या पथकाकडून पीडितांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात। चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे होणार सादर। अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवा खुलासा। आरोपी आयान अहमदचा नवा व्हिडिओ समोर। आरोपीच्या गाडीमध्ये पिस्तूल आणि 3 ते 4 आयफोन सापडले। आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता सीबीआयकडे। अपघाताचं गांभीर्य पाहता तपास सीआयडीकडे सोपवला। तपासातून काय माहिती समोर येणार याकडे लक्ष। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातली ही एक अपडेट समोर येते, ती म्हणजे थार मालक अडचणीत सापडलेला आहे। या प्रकरणामध्ये जी थार समोर आलेली होती त्या थारचा मालक अडचणीत सापडलेला आहे। राजेश प्रजापतींची परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली जाणार आहे। परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। आयान अहमदचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता थार गाडीचा मालक हा अडचणीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। आरोपी आयान अहमद याला राजेश प्रजापती यांनी गाडी का दिली असा सवाल उपस्थित होतोय, कारण याच गाडीमध्ये आयफोन सापडलेले आहेत आणि पिस्तूल सुद्धा दिसलेला आहे। माफ करा, सापडले नाहीये तर ते तसा एक व्हिडिओ समोर आलाय। याच्यामध्ये आयान ही थार गाडी चालवताना दिसतोय आणि त्याच गाडीमध्ये आयफोन दिसतायत, पिस्तूल सुद्धा दिसतोय आणि त्याच्यामुळे ही गाडी आता प्रजापती यांनी आयानला नेमकी का दिली होती असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ज्या थारचा व्हिडिओ समोर आला होता त्या थारचे मालक आहेत प्रजापती, राजेश प्रजापती, आणि त्यांची आता चौकशी केली जाते। त्यामुळे त्यांच्या चौकशीतून नेमकं काय समोर येणार आणि मुख्य म्हणजे आयानला त्यांनी आपली गाडी का दिलेली होती, कधी दिलेली होती, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याचं उत्तर या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय शेंडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊयात। संजय, काय सांगाल? आयांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, त्याच्यामध्ये आपल्याला पिस्तूल आणि आयफोन सुद्धा दिसत होते। त्याच गाडीचे मालक अडचणीत सापडले, त्यांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय। नेमकी कशाच्या बाबतीमध्ये ही चौकशी आहे आणि काय समोर येण्याची शक्यता आहे? निश्चितच सकाळी आपण एक बातमी चालवली होती ज्यामध्ये आयान हा अलिशान काळ्या रंगाच्या थारमध्ये फिरत आहे आणि सोबतच त्यामध्ये 3 ते 4 आयफोन आहे, नोटांचं बंडल आहे आणि एक रिव्हॉल्वर देखील असल्याचं त्यात निष्पन्न झालं होतं। नेमकी ही गाडी कोणाची असा प्रश्न निर्माण होत होता। मात्र जेव्हा न्यूज 18 मराठीने हा तपास काढला तेव्हा राजेश प्रजापती नावाचा इसम आहे, तो परतवाड्यामध्ये राहतो, त्याची ती गाडी असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी राजेश प्रजापती याला सध्या परतवाड्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे। त्याची देखील चौकशी सुरू आहे। त्यामुळं राजेश प्रजापती आणि अयानचे नेमके संबंध काय, राजेश प्रजापतीने अयानला गाडी चालवायसाठी का दिली नेमकी,
राजकीय रीत बनवण्यासाठी दिली किंवा एकूणच आतापर्यंतचं जे प्रकरण आहे, अयानचं जे प्रकरण आहे, या अयानच्या प्रकरणामध्ये राजेश प्रजापतीचा काही हात आहे का, या संदर्भात आता चौकशी पोलिसांची सुरू आहे आणि या चौकशीत जर तथ्य आढळलं तर राजेश प्रजापती याच्यावर देखील मोठी कारवाई होऊ शकते. बरोबर आहे संजय. मात्र ही जी गाडी सापडली, त्याचा व्हिडिओ आला होता या गाडीचा, थार गाडीचा, आणि त्याच्यामध्ये आयफोन दिसतायत, पिस्तूल सुद्धा दिसतंय. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि कशाशी संबंधित आहे, काही माहिती समोर आली आहे? हा व्हिडिओ कधीचा हे सांगू शकत नसलं तरी मात्र काही दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. जवळपास 3 ते 4 महिने आधीचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला पैसे दिसत आहे, नोटाचे बंडल दिसत आहे आणि सोबतच जर बघितलं तर आयफोन दिसत आहे. याच्यावरून आणखी एक मुद्दा निर्माण होतो की अयानची परिस्थिती ही जेमतेम आहे, मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे. असे असताना त्याच्याकडे एवढं नेमका पैसा आला कुठून, 3 ते 4 मोबाईल आले कुठून आणि सोबतच जर बघितलं नोटाचं बंडल त्याच्या गाडीत कसं, यावरून त्याला त्या मुलींच्या या प्रकरणात कोणी मदत करणारा, कोणी मोठा हाय प्रोफाईल कोणी नेता तर नाही किंवा हाय प्रोफाईल एखादा दुसरा व्यक्ती तर नाही ना, अशी शंका सुद्धा आता पोलिसांना यायला लागली. बरोबर आहे संजय. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. अमरावतीमधील परतवाडा इथं मुलींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये नवे धागेदोरे समोर आले. आरोपी आयानचा आलिशान थार गाडीतून व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. ही काळ्या गाडी राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. ही काळी गाडी अशी माहिती समोर आलेली आहे. आणि आयान आणि प्रजापती यांच्यामध्ये नेमके काय संबंध, तसंच गाडी का त्यांना देण्यात आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलीस याचा अधिक तपास करतायत अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आणि या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येणार ते बघावं लागेल. कारण आयान याच्या आधी अनेक तरुणींवर अत्याचार प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे, त्याची चौकशी केली जाते आणि अशातच प्रजापतींच्या गाडीमध्ये त्याचा हा फोटो समोर आल्यानं खळबळ माजली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवतीर्थावरती गेलेले होते. काय नेमकं घडलं आपण ही घडामोड बघूया. संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. त्याच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. शिवतीर्थावरती भेट झालेली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. महिला आरक्षणाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवतीर्थावरती गेलेत आणि राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झालेली आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट मनसेच्या भूमिकेबाबत दोघांमध्ये चर्चा झाली अशी प्राथमिक माहिती समोर येते. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसेच्या भूमिकेबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आपण बघितलं. काहीच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पार पडली. आता बघतोय आपण महत्वाची भेट म्हणावी लागेल, कारण महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसेच्या भूमिकेबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवतीर्थावरती गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली आहे. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. राहुल, दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची भेट झालेली आहे, कोणती चर्चा झाली आहे? महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांपासून मध्यस्थीचा दुवा आहे तो संजय राऊत आहेत. आणि आज संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन जी भेट जी आहे ती घेतलेली आहे. काही वेळापूर्वी त्या दोघांमध्ये साधारण अर्ध्या तासाची चर्चा झाल्याची देखील माहिती कळते. एकंदरीत बघितलं तर सध्या राज्यातले अनेक महत्वाचे विषय यासोबतच केंद्रात महिला आरक्षणासंदर्भात किंवा या संपूर्ण संदर्भात जो गोंधळ पाहायला मिळाला बिला संदर्भातला, त्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी घेतलेली भूमिका असेल. आणि यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याबद्दलचा आपली जाहीर भूमिका जी आहे त्याबद्दल देखील त्यांनी चर्चा केली असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती एकंदरीत समोर येते. एकीकडे महायुतीकडून विरोधकांवर ज्या पद्धतीनं जन आक्रोश मोर्चा किंवा जन आक्रोश जो आहे ते उभा करण्याचा प्रयत्न सुरू असताना दोन प्रादेशिक पक्ष ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यासोबतच मनसे या दोघांच्याही बाबतीत नेमकी येत्या काळातली काय नेमकी भूमिका असावी याबद्दलची प्राथमिक चर्चा असू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीनं वॉर्ड आणि प्रभाग समितीच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर मात्र राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यासोबतच संजय राऊत हे फार एकत्र दिसले नाहीत आणि त्या निमित्तानं त्यामुळे ही भेट महत्वाची म्हणावी लागेल. राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.